नमस्कार. आज आपण एका अशा कथेच्या जगात प्रवेश करणार आहोत जी इतकी प्राचीन आहे पण तरीही आजच्या आपल्या आयुष्याला थेट स्पर्श करते. ही गोष्ट आहे सौंदर्याची, आसक्तीची आणि वास्तवाची. ही फक्त एक गोष्ट नाही, खरं तर मानवी मनाच्या आत चाललेल्या खेळावर केलेलं एक अतिशय मार्मिक भाष्य आहे. चला तर मग सिरिमाच्या या शक्तिशाली कथेमधून जीवनातल्या एका मोठ्या सत्याचा शोध घेऊया एकत्र. तर आपला आजचा प्रवास कसा असेल? आपण सुरुवात करणार आहोत राजगृहाच्या त्या रत्नापासून, म्हणजे सिरिमाच्या कथेपासून. मग आपण पाहू तिच्या रूपाचं विघटन कसं होतं आणि त्यानंतर सत्याचा तो नाट्यमय लिलाव. यानंतर आपण अनित्यतेचा एका महत्त्वाच्या श्लोकाचा अर्थ समजून घेऊ आणि हे प्राचीन ज्ञान आजच्या काळात आपल्यासाठी कसं मार्गदर्शक ठरू शकतं यावरही विचार करू. आणि हो, सगळ्यात शेवटी हे ज्ञान फक्त ऐकून न ठेवता ते रोजच्या आयुष्यात कसं वापरायचं यासाठी एक छोटीशी प्रॅक्टिससुद्धा करूया. चला तर मग सुरू करूया. ठीक आहे, तर आपण आता त्या काळात जाऊया. कल्पना करा, प्राचीन भारतामधील राजगृह नावाचं एक गजबजलेलं शहर. सगळीकडे चैतन्य आहे, बाजारात लोकांची वर्दळ आहे, ज्ञानाची, विचारांची देवाणघेवाण सुरू आहे. आणि याच शहराच्या केंद्रस्थानी आहे सिरिमा. तिचं सौंदर्य इतकं प्रसिद्ध आहे की जणू काही ती त्या शहराची ओळखच बनली आहे, त्या शहराचे एक जिवंत रत्न. तिची कीर्ती दूरवर पसरली होती आणि लोक केवळ तिचं नाव ऐकूनच तिच्या सौंदर्याच्या कल्पनेत हरून जात होते. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, सिरिमा फक्त तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जात नव्हती. तिची एक दुसरी बाजूही होती आणि ती होती तिची उदारता. असं म्हणतात की ती दररोज न चुकता 8 भिक्खूंना स्वतःच्या हाताने भिक्षा अन्नदान करायची. म्हणजे बघा, तिची प्रतिमा केवळ बाह्य सौंदर्यापुरती मर्यादित नव्हती, तर तिच्या दातृत्वामुळे तिला एक वेगळीच प्रतिष्ठा मिळाली होती. त्यामुळे लोकांच्या मनात तिची प्रतिमा केवळ सुंदर नव्हती, तर सद्गुणी आणि सुंदर अशी कोरली गेली होती. आणि इथे कथेचा एक खूपच रसप्रद भाग सुरू होतो, कारण हा भाग थेट आपल्या मनाच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकतो. जरा विचार करूया त्या तरुण भिक्खूच्या मानसिक स्थितीबद्दल. बघा, त्याने सिरिमाला प्रत्यक्ष पाहिलंही नव्हतं. केवळ लोकांकडून ऐकलेल्या वर्णनांवरून त्याच्या मनात तिच्या सौंदर्याची एक आदर्श, एक परिपूर्ण प्रतिमा तयार झाली होती. ही केवळ साधी आसक्ती नव्हती, तर हे मनाने स्वतःच्या समाधानासाठी विणलेलं एक सुंदर जाळं होतं, एक मोहक भ्रम होतं. आणि हेच तर आपलं मन करतं, नाही का? ते वास्तवापेक्षा कल्पनेला जास्त घट्ट पकडून ठेवतं. आणि मग तो क्षण आला जेव्हा त्या भिक्खूने सिरिमाला पहिल्यांदा पाहिलं. पण गंमत म्हणजे तेव्हा ती आजारी होती. कदाचित तिचं ते नेहमीचं तेज थोडं कमी झालं असेल, पण तरीही त्याच्या मनातला तो भ्रम इतका शक्तिशाली होता की वास्तवाचा हा धक्कासुद्धा त्याला तोडू शकला नाही. उलट असं म्हणतात की त्याची आसक्ती आणखीनच वाढली. हे एक उत्तम उदाहरण आहे की आपलं मन एकदा का एखादी कल्पना तयार करतं तेव्हा ते समोर दिसणारं वास्तव नाकारायला लागतं. ते आपल्याच कल्पनेला सत्य मानून चालतं. आणि मग त्याच रात्री कथेला एक अतिशय अनपेक्षित आणि गंभीर वळण मिळतं. सिरिमाचा मृत्यू होतो. इथून पुढे बुद्धांचा खरा उपदेश सुरू होतो. आणि हा उपदेश केवळ त्या तरुण भिक्खूसाठी नव्हता, तर तिथे जमलेल्या प्रत्येकासाठी होता आणि आज आपल्यासाठीही आहे. हा उपदेश शब्दांतून नाही, तर थेट डोळ्यांना दिसणाऱ्या वास्तवातून दिला जाणार होता. बुद्धांनी राजा बिंबिसाराला एक खूपच वेगळी सूचना दिली. त्यांनी सांगितलं, सिरिमाचं शरीर स्मशानात न्या, पण त्याला दफन करू नका. ते 3 दिवस उघडं ठेवा. इतकंच नाही, तर कावळे, गिधाडं किंवा इतर प्राण्यांपासून त्याचं रक्षण करण्याचीही सूचना दिली. ही आज्ञा ऐकायला खूप विचित्र वाटते, पण ह्यामागे एक खूप खोल शैक्षणिक हेतू होता. बुद्ध जणू एक जिवंत प्रयोगशाळा तयार करत होते, जिथे अनित्यतेचा सिद्धांत केवळ ऐकायचा नव्हता, तर तो प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहायचा होता, अनुभवायचा होता. आता जे घडलं ते शरीराच्या विघटनाची एक कठोर आणि अटळ प्रक्रिया होती. पहिल्या दिवशी ते अजूनही सुंदर सिरिमाचं शरीर होतं. दुसऱ्या दिवशी त्यात बदल दिसायला लागले. तिसऱ्या दिवशी ते फुगलं होतं आणि चौथ्या दिवशी तो मृतदेह ओळखण्यापलीकडे गेला होता. शरीरातील 9 छिद्रांमधून किडे बाहेर पडत होते. जे रूप एकेकाळी कौतुकाचं, आकर्षणाचं केंद्र होतं, ते आता निसर्गाच्या नियमाप्रमाणे पूर्णपणे बदलत होतं. हा शरीराच्या अनित्यतेचा एक निःशब्द पण अत्यंत प्रभावी धडा होता. आता कल्पना करा, चौथ्या दिवशी त्या स्मशानातल्या दृश्याची. बुद्ध स्वतः त्यांच्या सर्व भिक्खूंसह तिथे आले आहेत. तो प्रेमात पडलेला तरुण भिक्खूही त्यांच्यासोबत आहे. राजा आणि त्याचे लोकही तिथे उपस्थित आहेत. वातावरणात एक गंभीर शांतता पसरली आहे आणि सगळ्यांच्या नजरा त्या मृतदेहाकडे लागल्या आहेत, जो एकेकाळी राजगृहाचे रत्न म्हणून ओळखला जात होता. आणि तेव्हा बुद्धांनी एक विलक्षण गोष्ट केली. एक लिलाव आयोजित केला.
त्यांनी राजाच्या दवंडी पिटणाऱ्याला घोषणा करायला सांगितली की जो कोणी सिरिमाला विकत घेऊ इच्छितो त्याला ती मिळेल. सुरुवातीला किंमत ठेवली 1000 सुवर्णमुद्रा. कुणी पुढे आलं नाही. मग किंमत कमी करत करत 500, 250, 100 आणि शेवटी विनामूल्य देऊ केली. तरीही कोणी ते शरीर स्वीकारायला तयार नव्हतं. विचार करा, जिवंतपणी तिचं जे मूल्य होतं आणि मृत्यूनंतरची जी वास्तविकता होती, यातली तफावत किती भयंकर आणि डोळे उघडणारी होती. आणि इथे या कथेचा केंद्रबिंदू येतो. बुद्धांनी जमलेल्या लोकांना केवळ शब्दांनी उपदेश नाही केला, तर डोळ्यासमोर असलेल्या पुराव्याने शिकवलं. त्यांनी सिरिमाच्या मृतदेहाकडे निर्देश करत म्हटलं, हेच आहे अनिच्छा, हेच आहे अनित्यतेचं सत्य. जे काही आपण पाहतो, जे काही आपल्याला सुंदर वाटतं, ते सर्व नाशवंत आहे, क्षणभंगूर आहे. जे दिसत होतं तेच अंतिम सत्य होतं. या संपूर्ण नाट्यमय घटनेचा कळस म्हणजे बुद्धांनी धम्मपदातील 147व्या श्लोकाचं पठन केलं. हा श्लोक म्हणजे या संपूर्ण शिकवणीचं सार आहे, जे एकाच ठिकाणी मांडलं आहे. आता आपण तो मूळ पाली श्लोक ऐकूया. पस्स चित्तकतं बिंबम अरुकायम समुस्सितम आतुरम बहुसंकप्पम यस्य नत्थि ध्रुवम थिती. या पाली श्लोकाचा अर्थ खूपच खोल आहे. या सजवलेल्या, रंगवलेल्या शरीराकडे पहा. ते आतून केवळ जखमांचा समूह आहे. ते आजारी आहे आणि ते कधीही स्थिर नाही, कायमस्वरूपी नाही. ह्या एका वाक्यात बाह्य सौंदर्याच्या मागे दडलेलं कठोर सत्य अगदी स्पष्टपणे समोर येतं. चला यातील 2 महत्त्वाच्या पाली शब्दांचा अर्थ समजून घेऊ. पहिला शब्द आहे चित्तकत्तम. याचा अर्थ आहे सजवलेले, रंगवलेले, जसे एखादं चित्र. हे आपल्या बाह्य रूपाला, आपण वापरत असलेले कपडे, मेकअप, दागिने या सगळ्यांनी निर्माण होणाऱ्या भ्रमाला सूचित करतं. आणि दुसरा शब्द आहे अरुकायम. याचा अर्थ आहे जखमांचा समूह. हा शब्द त्वचेच्या आत असलेल्या वास्तवाकडे निर्देश करतो. आतून आपलं शरीर सतत बदलत असतं, त्या आजारांना बळी पडतं. तर चित्तकत्तम हा भ्रम आहे आणि अरुकायम हे सत्य. या 2 शब्दांमधला विरोधाभास या शिकवणीचा गाभा आहे. ठीक आहे, तर ही झाली एक प्राचीन कथा. पण आता प्रश्न हा आहे की ह्या कथेचा, ह्या ज्ञानाचा आजच्या 21व्या शतकातल्या आपल्या धावपळीच्या आयुष्यात काय उपयोग? चला हेच पाहूया. खरं तर आजचं जग हे सिरिमाच्या कथेपेक्षा फार वेगळं नाही. आपण डिजिटल फिल्टर्सच्या, सोशल मीडियावर काळजीपूर्वक तयार केलेल्या परफेक्ट ओळखींच्या आणि कायम तरुण दिसण्याच्या हट्टाच्या जगात जगतो. आपण सगळेच कुठेतरी एका चित्तकर्तं म्हणजे सजवलेल्या भ्रमात जगत आहोत. त्यामुळे सिरिमाची कथा आजच्या आपल्या संस्कृतीवर एक थेट आणि मार्मिक भाष्य करते. तर मग हे प्राचीन ज्ञान आपल्याला आजच्या जगात नेमकं कसं मदत करू शकतं? चला 3 परिस्थिती पाहूया. पहिली, कामाच्या ठिकाणी. आपण अनेकदा लोकांच्या पदाला, त्यांच्या दिसण्याला, त्यांच्या बोलण्याला महत्त्व देतो. पण या कथेमुळे आपल्याला आठवण होते की त्या CEO किंवा मॅनेजर या लेबलच्या मागे एक सामान्य माणूस आहे, जो तितकाच वल्नरेबल म्हणजे तितकाच संवेदनशील आहे. हे समजल्यावर कामाच्या ठिकाणचं राजकारण कमी होऊन खरी माणुसकी दिसायला लागते. दुसरं, आपलं डिजिटल आयुष्य. सोशल मीडियावर स्क्रोल करताना प्रत्येकाचं आयुष्य परिपूर्ण दिसतं, नाही का? पण सिरिमाची कथा आपल्याला आठवण करून देते की हे सगळं चितकत्तं आहे, सजवलेलं आहे. हा भ्रम ओळखल्यावर तुलनेतून येणारी चिंता आणि मत्सर कमी होतो. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपले वैयक्तिक नातेसंबंध. आपण अनेकदा आपल्या प्रियजनांच्या बाह्य स्वरूपावर, त्यांच्या तरुणपणावर लक्ष केंद्रित करतो. पण ही शिकवण आपल्याला त्या क्षणभंगूर रूपाच्या पलीकडे जाऊन त्यांच्या खऱ्या स्वभावावर, त्यांच्या आत्म्यावर प्रेम करायला शिकवते. कारण जेव्हा आपण हे बाह्य आवरण भेदून आत पाहतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने खोल नातं जुळतं. आता ही शिकवण केवळ बौद्धिक पातळीवर न ठेवता ती आपल्या अनुभवाचा भाग बनवण्यासाठी एक सोपा आणि ठोस सराव पाहूया. ह्याला आपण आपली स्वतःची प्रयोगशाळा म्हणू शकतो. हा सराव खूप सोपा आहे. पायरी 1, आपल्याला खूप आवडणारी एखादी सुंदर वस्तू किंवा व्यक्तीची प्रतिमा निवडा. पायरी 2, तिच्या सौंदर्याचं, तिच्या रूपाचं, रंगांचं मनापासून कौतुक करा. आता तिसरी पायरी, शांतपणे हा विचार करा की ही वस्तू किंवा हे रूप कायम टिकणारं नाही. ते एक दिवस बदलेल, खराब होईल किंवा नष्ट होईल. आणि शेवटची चौथी पायरी, हा विचार मनात आल्यावर कोणत्या भावना निर्माण होतात, दुःख, भीती, स्वीकार, शांती, फक्त त्यांची नोंद घ्या. हा सराव हळूहळू आपल्या मनाला वास्तवाला अधिक स्पष्टपणे पाहण्यासाठी आणि आसक्ती कमी करण्यासाठी प्रशिक्षित करतो. आणि या कथेचा शेवट खूपच महत्त्वाचा आहे. बुद्धांच्या या थेट अनुभवावर आधारित उपदेशानंतर तो तरुण भिक्खू आपल्या आसक्तीतून पूर्णपणे मुक्त झाला. त्याला ज्ञानाची प्राप्ती झाली. यावरून या शिकवणीची खरी शक्ती दिसून येते. जेव्हा आपण सत्य केवळ ऐकत नाही तर ते पाहतो आणि अनुभवतो, तेव्हाच आपल्यात खरा बदल घडतो.
या विश्लेषणाच्या शेवटी मी एक प्रश्न सोडून जातो. प्रत्येकाने स्वतःला विचारावा असा प्रश्न. आपलं सौंदर्य असेल, आपलं पद, आपले नातेसंबंध किंवा आपली ओळख, आपण यातल्या कोणत्या गोष्टीला शाश्वत, कायम टिकणारं मानून जगत आहोत? असा कोणता भ्रम आहे ज्याला आपण घट्ट धरून बसलो आहोत? या प्रश्नावर नक्की विचार करा.